5 वर्षाची पेडवाली तर जाऊन देस, AC घेतल्यापासून एकदा पण कोण सर्व्हिसला आला नाही. सर्व्हिस एक नंबर सर्व्हिस आहे. मागे मी गेलेलो तर ACच्या कामासाठी, अजून ACचा काम नाही केला कोमावाले. अरे एकदा पण आला नाही कोण, बोलवतो तरी येत नाही. काय माणसानं कोमावली. काय चालू आहे रे तुम्हाला? उठ सूट गाड्याच होतो, तुम्हाला काही कामधंदा नाही का? गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज नाश्त्याला तीन प्रकार. ती कालची भाकरवडी, शेव, ही भाकरवडी, ही शेव आणि शिरा केलेला मम्मीने गरमागरम. आता जरा आमच्या बोरिंगचा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे बोरिंग चालू नव्हता असा काहीतरी विषय. यो बटन दाबला ना मला का पाणी येते तिथून, पण आता पाणीच नाही. ही बघा कशी, तेच बघायला आलं. खालची जाऊन वास सुटले बेकार. कसं काय सुटले का नाही, आंबट वास. पीठ कसं आंबलेला असतं तसं. हे कंचा कॉक काय फिरवायचा होता त्यात नाही समजत. आता चालू तर गेले, बघू पाणी जाते का. हा पाणी तर गेला, मोटर तर चालू आहे, म्हणजे कॉकच बंद होता. आला का मग येऊ का? येऊ का? तुझी मजा आहे. दांडे खाते दांडे. थांब रे, काय करू थांब. हा जरा धार बदलायला लागेल याची. हा आता कसा झाडाची जरा माती सुकलेली जाम, म्हणून त्याला जरा पाणी मारतो. हवा संपली. काय उडला, हवा संपली. नको करू जर, थांब. काम करता यावर आहे इम्पॉर्टंट. ओ काय क्लिअर दिसतो. एकदा पाना ना मारून हा. यो पान काही गेला, जो नवीन पान आलेला तो गेला का, कोच्चा झाला त्याला. घे मारता. आज जेवला डाल भात भाजी दही, पण आज जरा डाल जास्ती पडली चुकीच्या. ठीक आहे. तुला काय वाटते त्या माझ्या हाताने येणारच नाही का वा. दे ना मग, दे ना. खाली काहीतरी गोंगाट चालू आहे, काहीतरी लफडा झाले. बघू काय कोणला. चक्रम ती काय गेली आता, ती पक्की आहे आमची मांजर. कोणी आपल्या मांजरीने मग ती चल काही नाही करणार मग. गेली काय ती, एक तर चक्रमबाई आहे आमची. थांब आहे बघू दे, घाणपिन टाकतो का. ती काय गेले बघ. ये मला वाटलं आम्ही माती आणायला चाललो म्हणून मी असाच निघलो. आता बोलते क्रोमान जायचं. अरे कसा निघला, अवस्था तरी बघ माझी. बरोबर आहे. तर नशीब केस कापून आलो, जर माणसाला तरी वाटत असेल मी. आंबे बिंबे तर असाच लागले. क्रोमामध्ये पोचलो, दिशू गेला आतमध्ये आणि मी जर बाहेर थांबून, कारण की यार मला माहितीच नव्हतं क्रोमान जायचं. असं तर दाखव कसं काय जायला प्रॉब्लेम नाही. ए आलंच आले आई सोबत. केस कापले ना जरा, हलका वाटते मला. झोप आले जाम. जिमला जायचं बघू टाइम भेटते का आता. 2-3 तर इथं वाजल्या. घरी कितीपर्यंत पोचतो, आणि मग घरी जाऊन काम पण आहे, ते माती बिती आणायची आहे झाडं लावायला. मला येणार नाही कोण नाही. काय बोललो मग, किती वेळ लागला त्या पण बोलतो.
सर्व्हिस एक नंबर सर्व्हिस आहे. मागे मी गेलेलो तर एसीच्या कामासाठी, अजून एसीचा काम नाही केलं क्रोमावाले. सर्व्हिस तर पेड करून घेतले ते तुम्ही एवढं बघा. तुम्हाला 5 वर्ष तुम्ही सांगशाल तेव्हा सर्व्हिसला येईल. ती 5 वर्षाची पेडवाली तर जाऊन देस, एसी घेतल्यापासून एकदा पण कोण सर्व्हिसला आला नाही. बोलवतो तरी येत नाही. एवढं गरम होत होता म्हणून आम्ही एक लिंबू सोडा घेतला. मी बिल्डिंगच्या वरती बघत होतो, असं वाटते का बाहेर उभा राहून बघला का बिल्डिंग अशी समोर पडल. त्याचा कचरा त्यालाच द्यायचा, इथं तिथं टाकतच नाही. तुम्हाला एक LC दाखवतो. मगाशी इथून गेलो ना तेव्हा इथे LC होती, आता आहे का बघू. काय गाडी दिसते ती, त्यांच्यावर G वॅगन पण आहे. पण आता LC आहे का, गेली वाटते काय. इकडे आहेच होती मला, हा इथं होती गेली यार. शिट, एलसी काय दिसते गाडी, एलसी सारखी गाडी नाही कुठली. इशू गेले परत आतमध्ये क्रोमामध्ये. तोपर्यंत मला गाडी वळवून टाकला चांगले. गाडी वळवली एकदम झटपट वळली गाडी, अशी रिव्हर्सला मारली आणि परत अशी घेतली. मला टेन्शन येत नाही. बघत होतो ब्रिजवर, मला ब्रिजवर वेनम दिसला. वेनम दाखवू तुम्हाला, बघा 2 वेनम. हात लावला का लगे मी ट्रान्सफॉर्म होईल. मस्त एक झोपच काढलेली मी गाडी. दिशू येतो पण काय बोलला, बघ ना. अरे एकदा पण आला नाही, कोण बोलवत तरी येत नाही. काय माणसानं मावली डायरेक्ट ती बसते तिथं नंबर ऍक्सिडेंट बघ कसा. गाडीचा पुढचा टायर गायब. अरे यार, सेम कलर सेम गाडी. ओव्हनवाला आले घरी. ओव्हनला वॉशिंग मशीन ओव्हनवाला कवा येईल. वॉशिंग मशीन मला आले तरी केले. एअर सस्पेन्शन काही लावले वाटते. ते बघ कैसा आहे एअर सस्पेन्शन. ऐसा XUV ला दिसत नाही खालती दोन्ही टायराला. ते त्यांनी या शार्प बदलल्या मागचं, बाहेर काढल्यान ते टायर, म्हणून ते एक्सटेंड केली. ॲलोव्हिल काय भारी लावलंय XUV वाल्याने. हे बघ आता दिसत ते बघ, दिसलं का BMW सारखं वाटतं. हिला लावलं. सिद्धू मस्त की TV बघत जेवत होता. शिजूसाठी सरप्राईज आणला मी. बघू थंडा कसा लागते. दिशू वॉशिंग मशीन लावायला त्याची मदत करते. दिशू वॉशिंग मशीन शिकल मग आम्हाला शिकवायला सगळ्यांना. आणि मग आता मी चालू जिमला. तर आता जिमवरून जाऊन आलो, पण मी लेग्स मारले. आता मला काही प्रॉब्लेम वाटतच नाही, एकदम आरामात चढतो, काही वाटतच नाही. झाडं आता जरा नीट झाली कालची. सिद्धू आज झोपला नाही, म्हणजे सॅटर्डे असून सिद्धू झोपला कैसा नाही. स्पिन करत होता. मशीन चालते का, काय लावली मशीन. वॉशिंग मशीन बघू कुठं लावले. खुलले तसे. हिचे पिल्ल्याला हात लावले, बघू हिला वास येते का. ते वास. तर आपली वॉशिंग मशीन इथं लावले. सध्या इथं टेस्टिंगला लावलेली या बोर्डला. कपडे पण धुवून दाखवलं वाटते. तर जिमवरून येऊन मी लगेच पटापट आंघोळ करून मी लगेच मेडिकलला जातो. कारण की जरा उशीर झाला. 10-15 मिनटं काय नाही, पण उशीर झालं वाटतं नाही, उशीर झाला म्हणून. मेडिकलला येऊन थोडीफार बिलं आहेत ती तेवढी लावायची. आणि 2 जनरलचे आहेत. आणि आज बॉटल दुसरी आणले मोठीवाली, कारण की ती बॉटल भेटत नव्हती, मग ही आणली. आणि गाणे लावले, जरा बरं वाटतं. काय चालू आहे रे तुम्हाला. उठ सूट गाड्याच होतं, तुम्हाला काही कामधंदा नाही का. सांगता भिजू नको. कॉलिन शोधता नाही पोरं यांना, अजून कॉलिन नाही भेटत. साधा काय ठेवले काय माहिती. तू झोपला का नाही. इशूनी गाडी बिडी चकाचक केली आणि पुसत घातले. आता त्यांनी खाली फुकट टाइमपास. मेडिकलला अजून जेवलो नाही, खालचा साफ केला. इथं गाडीला डाग लागलेलं 2-3, ते काढलं पेट्रोलने. जा जा सिद्धू जा. पैसे काय, चाबी घे अख्खीची अख्खी. पैशाची बात करते, फोन दे तुझा.
तू जीपे कर, तुला मी जीपे करतो आईला. काय काय सांगते त्याला? लेस सांग. हां मला वाटलं चिकन बिकन मस्त आहे की मारू आता. आम्ही चिल्ली याचा पनीर चिल्लीचा प्लान केला. मग ओ माय गॉड. तर आता काहीतरी खायला मागवतो आणि जेवून झोपेन मस्तपैकी. उद्या सकाळी लवकर धावत आहे का? कितीला? खरोखर सांगा. 9ला सगळी पोचणार. मग उद्या सकाळी जरा लवकर जायचं आहे. बाहेर चाललो आहे. कुठं चाललं ते तुम्हाला समजेलच. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग वाटला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि असेच ब्लॉग बघायचे असले या चॅनलला सबस्क्राईब करा. करूया मग तुलाच करा. गाईस बाय, गुड नाईट.